राजगड ते तोरणा हा फक्त एक ट्रेक नसून अनुभव आहे. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील. आम्ही निघालो राजगड ते तोरणा पदभ्रमंतीला. संजीवनी माचीवरून खाली उतरलो आणि या वाटेतून उतरताना आमची वाट लागलेली. अगदी अडखल वाट आणि इथून खूप सांभाळून उतरावं लागत होतं. आमच्या पाठीवर खूप वजनाच्या बॅगा होत्या, ते घेऊन आम्ही इथून उतरलो. उतरताना एक आश्चर्य वाटत होतं की आजही ही वाट इतकी कठीण आहे, तर महाराजांच्या काळामध्ये कशी असेल आणि येथून मावळे कशा पद्धतीने लढाईसाठी प्रवास करायचे. या वाटेवर चालताना खरंच तो इतिहास आठवतो. घनदाट जंगल, खडतर वाट आणि आम्ही हे सर्व अनुभव घेत इथून वाट सरत होतो. राजगड ते तोरणा हा प्रवास साधारण संजीवनी माची ते बुदलामाची 17 ते 18 किलोमीटरचा आहे. हा ट्रेक तुमची फिजिकल आणि मेंटल हेल्थची चांगलीच परीक्षा घेतो. वाटेत डोक्यापेक्षाही जास्त उंचीची झुडपे होती. ती बाजूला सरत प्रवास सुरू झाला. काही वेळाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो एका खिंडीमध्ये. या खिंडीमधून तोरणा प्रवास सुरू झाला. घनदाट जंगल आणि या घनदाट जंगलातून आमचा प्रवास सुरू झाला. वाटेत छान अशी फुलेही दिसत होती. आम्ही मध्येच ब्रेक घेऊन पाणी वगैरे प्यायलो आणि वाटेत जाताना एक झोपडी लागते. तिथून पुढे आलो की जंगलामध्ये एक मंदिर लागतो. दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. मध्ये डॉगेश भाई भेटला आणि येथूनच तोरणा साफ दिसत होता. आणि येथून थोडं पुढे सरलं की एक पाटी दिसते. तिच्या डाव्या बाजूला गेले की कचरू मामांचं घर लागतं. आता हे कचरू मामा कोण? कचरू मामांचं घर म्हणजे सह्याद्रीतलं हक्काचं घर. इथे खाण्यासाठी वगैरे सोय होते. आम्ही काही इकडे गेलो नाही कारण आम्हाला भूकही नव्हती, पण खूप सारे ट्रेकर्स इकडे जाऊन जेवण वगैरे करून पुढे जातात. इथून पुढे गेलो. वाटेतले दृश्य